पंत देव येशू ख्रिस्त याच्या नावाला जय जयकार असू दे. त्याचं नाव सनातन आहे आणि त्याच्या नावामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून त्यानं दिलेलं अभिवचन तो पूर्ण करणार आहे आणि त्याचं वास्तव्य आपणा सर्वांस या ठिकाणी लाभणार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव, कारण की आपण ह्या ठिकाणी वेळात वेळ काढून जरी निसर्ग आणि निसर्गामध्ये होत असलेल्या घडामोडी जरी असल्या तरी देखील त्याच्यावरती विजय मिळवून आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून देवाचे उपकार मानूया आणि मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपण शाबात याच्याविषयी शिकत आहोत. हे एक तत्व आहे आणि मला पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू दे की सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी किंवा ख्रिस्ती मनुष्य यानं फक्त 28 तत्वांवरतीच विश्वास ठेवायचा आणि बाकीच्या पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवायचा नाही असं होऊ शकत नाही, बर का. तर ह्या ठिकाणी आपण ख्रिस्ती या नात्याने फक्त 28 तत्वच नाही तर त्याच्या पलीकडे खूप काही गोष्टी शिकत आहोत. पण आज किंवा सध्या तरी आपण 28 तत्वांचा विचार करत आहोत. पण परत एकदा मला सांगू द्या की 28 तत्व जी आहेत ती 28 तत्वच फक्त सत्य आहेत असं नाही. परत एकदा 28 तत्वच फक्त सत्य आहेत असं नाही. ॲडव्हेंटिस्ट मंडळी किंवा सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी जी आहे ती फक्त 28 तत्वांवरतीच आधारित आहे असं नाही. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जितकं सत्य आहे त्या पूर्ण सत्यावरती ती मंडळी अवलंबून आहे आणि आधारित आहे. बर, आता या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्यानंतर आपण फक्त लोकांना 28 तत्व सांगून किंवा शिकवून बाप्तिस्मा द्यायचा नाही. अवघड आहे प्रश्न. पण आपण काय करतो, 27 तत्व सांगायचे, 28 तत्व सांगायचे, 2-3 तत्व सांगायचे आणि त्याला बाप्तिस्मा द्यायचा. तसं होत नाही. त्याला सांगायचं की बाबा सत्य म्हणजे देवाच्या वचनामध्ये जितकं काय आहे त्या सर्व गोष्टीवरती विश्वास ठेवणे. ठीक आहे. आता शाबाताविषयी आपण सुरुवात केली शिकायला की शाबात सुरुवातीपासून कसा पाळण्यात आला. शाबात म्हणजे काय हे आपण पाहिलं. कोण सांगेल मला की शाबात म्हणजे आपण काय काय शिकलो? एक एक मुद्दा सांगा, आपण पुढे जाऊ. शाबात म्हणजे तुम्हाला आणि मला आतापर्यंत काय कळालं? देवाची एक आज्ञा आहे. बर, आणखी काय? बर, एक शिक्का आहे, चिन्ह आहे. बर, आणखी काय? बर, तो दिवस आशीर्वादित केलेला दिवस असं आपण वचनातून पाहिलं. आणखी काय? तुम्ही काय बोल तेच म्हणत होता. ठीक, पवित्र केलाय, आशीर्वादित केलाय, विसावा घेतलेला तो दिवस आहे. म्हणजे त्या दिवशी देवाने विसावा घेतला, आशीर्वादित केला, पवित्र केला, तो दिवस विशिष्ट आहे. बाकीच्या दिवसासारखा तो नाही. कृपा करून फोन असतील तर सायलेंट मोड वरती ठेवा किंवा कृपा करून बंद ठेवा, कारण की रेकॉर्डिंग मध्ये ते आवाज येता कामा नये. बर, आणखी काय शिकलो शाबाताविषयी? महत्वाचा मुद्दा शिकलो आपण. आपण त्या दिवसाची आतुरतेने जर वाट पाहत असतो प्रत्येक आठवडी, तर का वाट पाहत असतो? आपल्याला सुट्टी पाहिजे म्हणून का? आपण 6 दिवस कष्ट करून खूप दमलेलो असतो म्हणून आपल्याला ती सुट्टी पाहिजे असते म्हणून. हा, बरोबर आहे. जवळच उत्तर आहे. आणखी जवळच उत्तर द्या. का देवासंती आपल्याला तो वेळ द्यायचा आहे? पण आपल्याला काय त्याचं? देवाने श्रम केले, देवानं सुट्टी घेतली, देवानं विसावा घेतला, मला काय त्याचं? हा, बर, आणखी जवळचं उत्तर आहे देवाच्या सानिध्यात. पण बर, आणखी काय? बर, ठीक आहे. आणखी काय? हा, नातं. शाबात म्हणजे देवासंती आपलं नातं. बरोबर आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपण 7व्या दिवशी मंदिरामध्ये का जातो? कारण की देवासंती आपलं नातं. आणि ज्या लोकांना महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लोकांना हे नातं कळालेलं आहे
ते लोक आवर्जून 7व्या दिवशी काय करतात, मंदिरामध्ये जातात आणि देवाची उपासना करतात. म्हणजे थोडक्यात काय, शाबात हे एक नातं आहे आणि ते नातं कोणाबरोबर जोडलेलं आहे देवाने? एकच शब्द सांगा, कोणाबरोबर? देवाने ते नातं कोणाबरोबर जोडलेलं आहे? एकच शब्द सांगा. मनुष्याबरोबर. मग मनुष्य म्हटल्यानंतर फक्त ख्रिस्ती लोक का? नाही, सगळ्यांसाठी. म्हणून ते नातं सगळ्यांना सांगणं फार गरजेचं आहे. कल्पना करा की तुमच्याच घरातला एक व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला आहे आणि त्या व्यक्तीला तुमचं आणि त्या व्यक्तीचं नातं काय आहे हे माहित नाही. तुमची धडपड असेल का नाही की बाबा त्या व्यक्तीला जाऊन सांगाव की बाबा तू माझा पाहुणा आहेस, नातेवाईक आहेस, घरातला आहेस? तुमची तळमळ असेल का नाही? का तशी तळमळ असते? कारण की तुमची इच्छा असते की त्या व्यक्तीनं देखील तुमची जशी आतुरता आहे त्या व्यक्तीने देखील आतुरता दाखवावी. कारण की नातं नातं असतं शेवटी. किती भांडा तुम्ही, पती पत्नी किती भांडू देत, आई वडील आणि लेकर किती भांडू देत, किंवा भाऊ बहीण किती भांडू देत, शेवटी नातं जे असतं ते नातं कधी तुटत नाही. नात्यामध्ये काय म्हणतो, वितुष्टपणा बरोबर शब्द आहे का, कलह येतो पण ते नातं तुटत नाही. म्हणून देवानं जे नातं जोडलेलं आहे आपलं, ते नातं जर आपल्याला भक्कम ठेवायचं तर आपण काय काय गोष्टींचा विचार केला काही महिन्यापूर्वी. काय करावं लागेल ते नातं भक्कम ठेवण्यासाठी? बोलाचाली ठेवली पाहिजे देवासंती. बरं, आणखी काय? नातं भक्कम करण्यासाठी तुम्ही काय करता? कोणतंही नातं घ्या, वेळ दिला पाहिजे. म्हणून शाबात हा वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही भूतलावरती कुठेही असा, तो शाबात दिवस आहे. कारण त्या ठिकाणी वेळेला महत्व आहे, ठिकाणाला एवढं महत्व नाही. तुम्ही घरी जरी असला आजारी तरी देखील त्या दिवशी तो तुमच्यासाठी शाबात आहे. असं नाही की तुम्ही मंदिरातच गेला तर शाबात नाही. पण मंदिरात जायचं का? नक्की जायचं. का जायचं? येशू ख्रिस्त स्वतः गेलेला आहे. लूक याचा 4था अध्याय. वचनं सांगायची बरं का, वचनं फार महत्वाची. नाही तर तुम्ही जर म्हणाला ह्या गोष्टी तर लोक म्हणतील बायबल मधून दाखवा, आणि तुम्ही दाखवू शकला पाहिजे. परत एकदा जे वाक्य मी काही वर्षापूर्वी तुमच्याशी बोललो तेच वाक्य परत एकदा सांगतो. जर तुम्ही देवाच्या वचनातून तुमचा विश्वास सिद्ध करू शकत नाही तर तुम्ही लवकर तुमचा विश्वास सोडून द्याल. परत एकदा, जर तुम्ही तुमचा विश्वास देवाच्या वचनातून सिद्ध करू शकत नाही तर ज्यावेळेस त्रास संकटाचा समय येईल त्यावेळेस तुमचा विश्वास डगमगेल आणि तुमचा विश्वास तुम्ही सोडून द्याल. का? कारण की कसं सिद्ध करायचं हे तुम्हाला माहिती. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की हा मला माहिती आहे, मला माहिती आहे. देवाच्या वचनातून जेवढं तुम्ही सांगाल तेवढं तुमचा विश्वास खंबीर. कारण की विश्वास कुठून येतो? देवाच्या वचनातून येतो. बर, तर आपण शाबाताविषयी खूप काय पुढे शिकत गेलो. आपण नंतर अशा ठिकाणी पोहोचलो, अशा वळणावरती पोहोचलो की आपल्याला कळालं की शाबात जो आहे तो 7वा दिवस आहे. आणि तो 7व्या दिवसाचा शाबात कुणीतरी काहीतरी कुठेतरी गडबड केली आणि तो 7वा दिवस शाबात जो आहे तो 7व्या दिवशी काढून पहिल्या दिवशी त्यानं ठेवला. आता तो जो भाग आहे किंवा ती जी घटना आहे की 7व्या दिवसाचा शाबात काढून, 7व्या दिवसाचा पवित्र दिवस काढून पहिल्या दिवशी ठेवणं, हे काम कुणी केलं आणि कोणत्या साली केलं? इसवी सन 321. बर, आता तुम्ही उत्तर देऊ नका, दुसरं कोणीतरी उत्तर द्या. ते कुणी केलं? बर, कॅथोलिक जवळच उत्तर. विशिष्ट व्यक्तीचं नाव सांगा. कॉन्स्टंटाईन. बर, कॉन्स्टंटाईन कोणत्या राज्याचा सम्राट होता? रोमचा सम्राट होता, बरोबर का? बर, आता 321 इसवी सन म्हणजे कोणतं शतक? 321 इसवी सन म्हणजे कोणतं शतक? वारंवार प्रश्न विचारलाय. 2024 कोणतं शतक? हा, 2024 मध्ये आपण सध्या आहोत. कोणत्या शतकामध्ये आहोत? 23व्या. सॉरी 21 म्हणला का तुम्ही? 23 म्हटले. बरं, 21वं शतक का? कारण की 2000 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 20 शतक पूर्ण झालेले आहेत. 24 वर्ष जास्त आपण पुढे गेलेलो आहे, म्हणून ते 21व्या शतकामध्ये आहोत.
कळालं का? बर. तर आता एका वळणावरती आपण पोहोचलो, त्या ठिकाणी आपण पाहिलं की 321 इसवी सन मध्ये सम्राट कॉन्स्टंटीननं काय केलं? ख्रिस्ती मंडळीला आणि विधर्मी रोमच्या लोकांना एकत्रित केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की रविवारच्या दिवशी तुम्ही काय करू शकता? येशू ख्रिस्ताची उपासना करू शकता. पण तो रविवार जो आहे, तो रविवार आठवड्याचा पहिला दिवस जो आहे, तो नाव रविवार कोणी दिलं? आठवड्याच्या पहिल्या दिवसाला नाव रविवार हे कोणी नाव दिलं? बर, विशिष्ट उत्तर पाहिजे. कोणी नाव दिलं रविवार? जे लोक मूर्तीपूजक होते, जे रविवारची उपासना करायचे, त्या लोकांनी आठवड्याच्या पहिल्या दिवसाला नाव रविवार ठेवलं. दाखवलं होतं इथं. कृपा करून अभ्यास केल्यानंतर सर्व गोष्टी इथंच सोडून घरी जाऊ नका. त्या संती घरी घेऊन जा आणि संती परत घेऊन या. बर, मग त्याच्यानंतर आपण सातत्यानं पाहिलं की रोमन कॅथलिक मंडळीमध्ये खूप बदल जे देवाच्या वचनानुसार नाहीत ते बदल करण्यात आलेले. एक बदल केलेला सांगा. आता तुम्ही रविवार विषयी सांगितलं, बरं आणखी कोणता बदल तुम्हाला आठवतो? कोणते मुद्दे आठवतात? कशामध्ये बदल केलेला आहे आणखी त्यांनी जे आपण शिकलो? आज्ञेमध्ये. कोणत्या आज्ञेमध्ये बदल केलाय? इकडून कोणतरी सांगा. तिसरी आज्ञा. कोणती तिसरी आज्ञा सांगाल का? म्हणजे काय बदल केला? जर ठीक आहे, तुम्ही सांगा कोणता बदल केला? हा, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावे, तिसरी आज्ञा आहे? दुसरी आज्ञा आहे? माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावे, ही दुसरी आज्ञा आहे? पहिली आज्ञा आहे. बर, मग त्याच्यात बदल केलाय? बर, दुसरी आज्ञा काय? मूर्ती पूजा करू नको. बर, त्याच्याऐवजी काय केलं मग त्यांनी? ती आज्ञा काढली. बरं, ती का आज्ञा काढली? कारण की त्यांच्या मंदिरामध्ये, त्यांच्या चर्चमध्ये, त्यांच्या मंडळीमध्ये मूर्तीपूजा होते. मग लोकांना लगेच कळेल की बाबा मूर्तीपूजा होते म्हटली तर काय तर गडबड आहे, म्हणून त्यांनी ती आज्ञाच काढून टाकली. आता बघा, जरा लक्ष द्या की लोक देवाचं वचन किती वाचत नाहीत ह्याच्यावरून आपल्याला कळतं. जर लोकांनी ते वचन वाचलं की बाबा मूळ प्रत कुठं आहे बायबलची ते मला वाचू दे, जर वाचलं तर लोकांना कळेल ना. पण लोक बायबल वाचतच नाही, तर त्यांना सत्य काय हे कळत नाही. ते काय करतात? जो धर्मगुरू आहे त्यानं सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं, असं चाललेलं आहे. ते चुकीचं आहे. येशू ख्रिस्तानं आपल्याला सांगितलं की आपण सगळ्यांनी पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे. कोणतं वचन सांगाल? की येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करा, आणि ते सगळ्यांसाठी. कोणतं वचन सांगाल? येशू ख्रिस्त स्वतः म्हटला की तुम्ही शास्त्राचा शोध करा. शोध शब्द वापरलाय. पडताळून पहा, शोधून पहा. हा, कुठं आहे ते वचन? काय ते? 2 तिमोथी 2:15 मध्ये लिहिलंय. काय लिहिलंय? बरं वाचा. बरोबर आहे उत्तर. आणखी पण त्याच्या व्यतिरिक्त पण वचन आहेत. 2 तिमोथी 2 अध्याय आणि 15 वचन. 2 अध्याय 15 वचन. दुसरा अध्याय 15 वचन, कृपा करून वाचा. हा, बरोबर बरोबर, तेच. हा, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसले कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी. हा, असं सादर करण्यास तू काय कर? होईल तितके कर. म्हणजे थोडक्यात काय इंग्लिश मध्ये लिहिले? स्टडी टू शो दाय सेल्फ अप्रूव्ड अनटू गॉड. म्हणजे देवाच्या वचनाचा किंवा 29. आणि त्याचे वचन तुम्ही आपल्यामध्ये धरून राखले नाही, घरात त्यांनी पाठविले त्याचे तुम्ही खरे मानित नाही. बर, 29 सॉरी 38 किंवा 39. तुम्ही शास्त्र शोधून पाहता. हा,
कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते. बर, तिथं काय लिहिलंय की ते साक्ष देतात, म्हणजे तुम्ही देवाचं वचन शोधून पाहता. म्हणजे देवाचं वचन कोणी शोधून पाहिलं पाहिजे? प्रत्येकाने. ज्या ज्या व्यक्तीला लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं किंवा बोललेलं समजतं किंवा लिहिलेलं समजतं, त्या प्रत्येकाला देवाने जबाबदारी दिलेली आहे आणि देवाला तो हिशोब द्यायचा आपल्याला. आपल्याला शिक्षण ह्याच्यासाठी फक्त मिळालं नाही की आपण आपले पोटाची जी खळगी आहे ती भरावी. देवाची इच्छा आहे की आपल्याला शिक्षण याच्यासाठी दिले जेणेकरून आपण अंधारात न राहता प्रकाशात यावं. बर, मग त्याच्यानंतर आपण शिकलो की त्या ठिकाणी आज्ञेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तिसरी आज्ञा दुसरी वरती गेली, बरोबर. मग चौथी तिसरीला गेली, पाचवी चौथीला गेली, असं करत 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 ते कुठल्या आज्ञेपर्यंत आले? 9व्या आज्ञेपर्यंत आले. मग 9व्या आज्ञेचं काय केलं त्यांनी? 9व्या आज्ञेचे 2 भाग केले. 9व्या आज्ञेचे 2 भाग केले. 10व्या आज्ञेचे 2 भाग केले. 10 काय ते? त्याला 9 आणि 10 हा, त्याला 9 आणि 10 केलं, किंवा थोडक्यात त्या वचनांना काय केलं? त्या आज्ञेला दुभांगलं. बर, ठीक आहे. आणि 10 आज्ञा त्यांनी तयार केल्या. बर, त्याच्यानंतर आपण पाहिलं की शेवटी माग ज्यावेळेस आपण थांबलो त्यावेळेस आपण पाहिलं की जे लोक रोमन कॅथलिक मंडळीतून बाहेर आले त्यांना प्रोटेस्टंट असं म्हटलं जातं. प्रोटेस्टंट म्हणजे विरोधी. तर त्यांनी विरोध केला. कशाचा विरोध केला? रोमन कॅथलिक मंडळीच्या काही तत्वांचा विरोध त्यांनी केला. त्यापैकी एक म्हणजे मार्टिन लुथर. त्या मार्टिन लुथरांनी काय केलं की एक 95 तत्व आहेत, थेसिस म्हटलं जातं, तत्व आहेत जे रोमन कॅथलिक मंडळी पाळते, जे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. ते 95 तत्व मार्टिन लुथर म्हणाले की बाबा तुम्ही 95 तत्वामध्ये चुकी करत आहात. आणि त्याने ते तत्व जे आहेत ते दाराच्या चौकटीवरती, दाराच्या चर्चच्या दरवाज्यावरती लावले. ते काय म्हणतात रोमन कैथोलिक मंडळीविषयी ते पाहूया. हम यहाँ इस विषय के विश्वास के है कि पेपसी मसीह विरुद्ध का आसन है. म्हणजे त्यांना म्हणायचंय की पेपसी म्हणजे पोप जो आहे किंवा रोमन कॅथलिक मंडळी जे आहे ते ख्रिस्त विरोधी याचं आसन आहे किंवा त्याचं एक स्थान आहे. बर, आता मार्टिन लुथरने कोणती मंडळी सुरुवात केली? कोणत्या मंडळीची स्थापना केली? लुथरन. बर, पण जरी ते विरोधक झाले तरी देखील काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मंडळीमध्ये ते रोमन कॅथलिक मंडळी सारख्याच आहेत. उदाहरणार्थ रविवारची जी भक्ती आहे ते भक्ती काय करतात? तो दिवस पवित्र पाळून ती भक्ती करतात. आपण देवाची उपासना कोणत्या दिवशी केली पाहिजे? लक्ष नाही. आपण देवाची उपासना कधी केली पाहिजे? आज शबात आहे का? मग आपण उपासना का करत आहोत? रोज केली पाहिजे देवाची उपासना. देवाची उपासना दररोज झाली पाहिजे. म्हणून लक्ष द्या, इथं आलं की आपण पूर्णपणे देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. उपासना दररोज झाली पाहिजे. दररोज जरी आपण मंदिरामध्ये गेलो तरी काही चुकीचं नाही, पण शनिवारी मंदिरामध्ये गेलंच पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे. बर, आता रविवार ते लुथरन जे आहे ते रविवार पाळतात, तर आता तसं म्हटलं तर ते विरोधक आहेत का? मग रोमन कॅथलिक मंडळीचे विरोधक आहेत का? खऱ्या अर्थानं पाहिलं तर, देवाच्या वचनातून पाहिलं तर, मग रविवारी ते उपासना का करतात? रविवारी उपासना का करतात म्हणजे रविवार तो पवित्र का पाळतात हा म्हणायचा उद्देश. मग त्यांनी रविवार पवित्र पाळला नसला पाहिजे जर विरोधक आहेत तर. बरोबर ना? बोललेलं कळालं? हा, सत्य समजलेलं नाही. बर, सत्य समजलेलं नाही किंवा सत्य समजलं तरी देखील ते अनुकरण करत नाहीत, काही असू दे, पण सध्या वस्तुस्थिती ही आहे की ते खऱ्या अर्थाने विरोधक नाहीत. विरोधक म्हणजे काय? जे देवाच्या विरोधात जातात त्यांच्या विरोधात जाणारे त्यांना प्रोटेस्टंट म्हटलं जातं. देवाच्या विरोधात जे लोक जातात त्यांच्या विरोधात जे लोक जातात त्यांना प्रोटेस्टंट म्हटलं जातं. प्रोटेस्टंट म्हणजे काय? की जे लोक म्हणाले की बाबा रोमची जी मंडळी आहे, रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती देवाच्या वचनानुसार जात नाही,
म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. मग तसं जर आहे तर रोमची मंडळी रविवारला पवित्र दिवस मानते, तर तुम्ही का पवित्र मानता मग तो दिवस? तुम्ही जर तो दिवस पवित्र मानत आहात तर तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांचे विरोधक नाही. बोललेलं कळालं का नाही? नाही कळालं? परत एकदा सांग. प्रोटेस्टंट ह्याचा अर्थ काय? आपण म्हणतो ना प्रोटेस्टंट म्हणजे विरोधी. कशाचे विरोधी? ते म्हणतात की बाबा रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती देवाच्या वचनानुसार जात नाही. बर, ठीक आहे. म्हणून आम्ही कोणाच्या विरोधात आहोत? रोमन कॅथलिक मंडळीच्या विरोधात आहोत. मग मला त्या प्रोटेस्टंट लोकांना प्रश्न विचारायचा आहे की तसं जर आहे तर रोमन कॅथलिक मंडळी रविवारचा दिवस पवित्र पाळते, जो तुम्ही पाळता, मग तुम्ही एकामेकाची विरोधी कसे? म्हणजे जे प्रोटेस्टंट होते ते पण रविवार पाळत होते. आता पण पाळतायत. मग मला प्रश्न विचारायचा आहे प्रोटेस्टंट लोकांना की मग तुम्ही त्यांचे विरोधी कसे काय? हा, नाही मला नाही कळलं, परत एकदा, सॉरी. हा 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 नाही नाही, ते पोपचे असू देत, त्याच्यानं जाऊ देत किंवा काही असू दे, देवाच्या वचनाच्या विरोधात आहे मंडळी ती. प्रश्न मिटला. देवाच्या वचनाच्या विरोधात मंडळी आहे. मी लोकांविषयी, वैयक्तिक लोकांविषयी बोलत नाही आहे. मंडळीची स्थापना जी आहे, ते देवाच्या वचनांवरती पाहिजे, ती देवाच्या वचनावरती नाही. म्हणून प्रोटेस्टंट काय म्हणाले? आम्ही तुमच्या संगती राहणार नाही, आम्ही रोमन कॅथलिक मंडळीतून बाहेर येऊ. मार्टिन लुथर म्हणाले की आम्ही आमच्या मंडळीची स्थापना करू. त्यांनी कोणत्या मंडळीची स्थापना केली? लुथर. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की त्यांना माहित असू दे अथवा न माहित असू दे, अज्ञानपणामध्ये असू दे, पण ती मंडळी देवाच्या वचनाच्या अनुसार आहे का? रविवार पवित्र दिवस आहे का? नाही नाही, कसं आहे, नाही प्रार्थना किती करू देत, प्रार्थना किती करू, मंदिरात जातील, प्रार्थना करतील, उपवास करतील. हा, मग तेच माझा प्रश्न आहे की प्रोटेस्टंट म्हटल्यानंतर बाबा तुम्ही म्हणजे कोण? रोमन कॅथलिक. तुम्ही लोक देवाच्या वचनानुसार जात नाही म्हणून आम्ही तुमच्या विरोधात आहोत. मग आता रोमन कॅथलिक मंडळीच्याच लोकांनी विचारलं की बाबा आम्ही आठवड्याचा पहिला दिवस रविवार पवित्र पाळतो, तुम्ही पाळत आहात, मग आपल्यामध्ये विरोध कसं काय? देवाच्या वचनाच्या विरोधात आम्ही पण आहोत, तुम्ही पण आहात, मग तुम्ही आमचा विरोध कशाला करता? बरोबर का प्रश्न? हा प्रश्न आहे. हा प्रश्न. मग तुम्ही जर तुम्हाला बायबल प्रमाणे जायचं तर तुम्ही 7वा दिवस पवित्र पाळला पाहिजे. कोण म्हणणार हे? रोमन कॅथलिक म्हणणार. तसं जर करत नाही तर तुम्ही विरोधी नाही. म्हणजे असं नाही की 2-4 ठिकाणीच विरोध करायचा आणि 2-4 ठिकाणी आमच्या संगती राहायचं, असं तुम्ही करू शकत नाही. विरोध म्हणजे विरोध. इकडून निघाले इथं आले, पण काय काय गोष्टी ज्या आहेत त्या त्याच पाळलेल्या आहेत. ज्या काय गोष्टी आहेत तर त्याच त्यांनी पुढे चालवलेल्या आहेत. मग आता मार्टिन लुथरला त्याच्याविषयी जास्त माहित नसेल, तो भाग वेगळा. पण आता जर त्यांना सत्य सांगितलं आणि त्या सत्याला टिकून ते राहिले नाहीत, किंवा 7वा दिवस शाबात आहे, आजच्या कॅलेंडरनुसार शनिवार हा शाबात दिवस आहे, लुथरन मंडळीला जाऊन सांगितलं आपण, पण त्या मंडळीनं अनुकरण केलं नाही, तर ते प्रोटेस्टंट स्वतःला म्हणू शकत नाही. कारण की प्रोटेस्टंट याचाच अर्थ की बाबा जी चुकीची मंडळी आहे, कोणती? रोमन कॅथलिक, ती चुकीची मंडळी आहे म्हणून आम्ही त्याच्यातून बाहेर आलो. तुम्ही बाहेर आला पण काही तत्व घेऊनच बाहेर आला ना, देवाच्या वचनानुसार चालत नाही. म्हणून प्रोटेस्टंट म्हटल्यानंतर आपल्याला लोक विचारतील की बाबा तुम्ही प्रोटेस्टंट आहात का? मग आपला विचार काय पाहिजे? आम्ही प्रोटेस्टंट आहोत, पण कोणते प्रोटेस्टंट आहोत असं माहित पाहिजे. जेवढा सखोल अभ्यास करेल ना आपण, नाही रविवारी जाऊ शकतो आपण.
जेव्हा जे तत्व दिलेले झाले आम्ही त्याप्रमाणे वागतो. ह्या लोकांनी तत्वामध्ये बदल केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही ते मनाने तत्व लावलेले हम्म. बर ठीक आहे. सांगतो मी असं सांगतो. बर म्हणजे थोडक्यात काय ते सिद्ध करू शकलो पाहिजे आपण देवाच्या वचनातून. आता मार्टिन लुथरच्या बाबतीत हे झालं कारण की त्यांनी लुथरन ही मंडळीची स्थापना केली. बर होमवर्क काय होता? पहिला दिवस हा बर ठीक आहे. होमवर्क वेगळं. बर जॉन विक्लिफ यांनी कोणत्या मंडळीची स्थापना केली? प्रेस्बिटेरियन नाव ऐकलं का ह्या मंडळीचं? बर काय काय लोकांनी ऐकलं, काय काय लोकांनी नाही ऐकलं. बरं त्यांचं काय म्हणणं आहे रोमच्या बाबतीत? कारण की ते पण प्रोटेस्टंट आहेत, रोमन कैथोलिक मंडळीच्या विरोधात. कुछ लोग हमें बहुत कठोर समझते हैं जब हम रोम के पोप को मसीह विरुद्ध कहते हैं. तोच शब्द आहे बरं का, मार्टिन लुथर जे शब्द वापरतायत तोच शब्द मसीह विरुद्ध कहते हैं. मैं संक्षेप में दिखाऊंगा कि पॉल के शब्द 2 थेसलोनियों 2 में किसी और व्याख्या के लिए सक्षम नहीं है. दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय विशेष करून 3, 4, 5, 6, 7, 8 हे वाचूया. मग आपल्याला कळेल की ह्या ठिकाणी जॉन विक्लिफ जे प्रेस्बिटेरियन मंडळीचे संशोधक आहेत, फाउंडर म्हणजे संशोधकच का? बर संशोधक आहेत, ते काय म्हणतात? दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 3 पासून पुढे वाचा. 2 पासून वाचा. 2रा अध्याय बर 1 पासून वाचा. बंधुजन हो, हा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन हा व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करीत होती. हम्म. तुम्ही एकदम दचकून हा. चित्त स्थैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन घेतला आहे असे सांगणाऱ्या आत्मेने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. बर कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. आता मूळ मुद्दा सुरू झाला. बर कारण हा. त्या दिवसाच्या अगोदर हा. विश्वासाचा त्याग हो, हा. तो अनितिमान पुरुष प्रगट हो. तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. आता तो अनितिमान पुरुष कोण? ज्याने दानिएल प्रकटीकरणाचा अभ्यास केलेला आहे. माझे जर व्हिडिओ जरी तुम्ही वाचले असतील, ऐकले असतील तर त्याच्यामध्ये त्याचा मी उल्लेख केलेला आहे. दानिएलच्या 7, 8 किंवा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर त्या ठिकाणी असं लिहिले, काय जाऊन काय येईल? परत एकदा वाचा ते वाक्य. कारण त्या दिवसाच्या अगोदर हा. विश्वासाचा त्याग हो, विश्वासाचा त्याग होऊन काय होईल? मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. बर पहिला विश्वासाचा त्याग होईल, मग अनितिमान पुरुष प्रगट होईल. तर आता जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला कळेल की विश्वासाचा त्याग म्हणजे विधर्मी रोम जे येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये होतं, मूर्तीपूजक रोम जे येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये होतं, त्याला म्हणायचं विश्वासाचा त्याग. म्हणजे ते जातील आणि मग कोण येईल? रोमचा 2रा भाग येईल, म्हणजे पोपची सत्ता येईल किंवा रोमन कॅथलिक मंडळ येईल. पहिलं काय होईल? विरोधी म्हणजे थोडक्यात मूर्तीपूजक रोम जे आहे येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये, ते निघून जाईल आणि त्याची जागा कोण घेईल? रोमन कॅथलिक मंडळी घेईल. म्हणजे रोमचे 2 भाग आहेत, एक मूर्तीपूजक रोम आणि दुसरं पेपसी किंवा पोपची सत्ता. तर पोपची सत्ता यायसाठी काय झालं पाहिजे? मूर्तीपूजक रोम निघून गेलं पाहिजे. त्याला म्हणायचं विश्वासाचा त्याग. विश्वासाचा त्याग झाल्यानंतर अनितिमान पुरुष काय होईल? प्रगट होईल. तो अनितिमान पुरुष म्हणजे पोप. तर पोप यायच्या अगोदर विश्वासाचा त्याग झाला पाहिजे, म्हणजे विधर्मी रोम जे आहे, मूर्तीपूजक रोम जे आहे, ते निघून गेलं पाहिजे. याच्याविषयी सविस्तर आपण पुढे शिकू शकतो, पण जॉन विक्लिफ काय म्हणतायत त्याच्याविषयी आपण या ठिकाणी पाहत आहोत. बर तो अनितिमान पुरुष काय होईल? प्रगट होईल. म्हणजे पोपची सत्ता प्रगट होईल, पोपची सत्ता येईल. बर पुढे काय लिहिले? तो नाशाचा पुत्र. तो नाशाचा पुत्र. आता कोण आहे नाशाचा पुत्र? नाशाचा पुत्र
इथं लिहिलंय, संदर्भ बघायचा. विश्वासाचा त्याग होईल, तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. पुढे काय लिहिलंय तेच वचन वाचा, 4. तो नाशाचा पुत्र. तो म्हणजे कोण? तिसऱ्या वचनामध्ये जो आहे तो अनितिमान पुरुष जो आहे त्याला दुसरं नाव काय आहे? नाशाचा पुत्र. बर, हा, विरोधी. विरोधी. तो शब्द वापरलाय का जॉन विक्लिफने? तो शब्द वापरला नाही तर जॉन विक्लिफने. ते काय म्हणतात की बाबा ख्रिस्त विरोधी. ते ख्रिस्त विरोधी कशावर म्हणतात जॉन विक्लिफ? ते म्हणतात दुसरे थेसलोनिकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जे लिहिलंय, तो ख्रिस्त विरोधी कोण आहे? पोप आहे. बघा, त्यांनी देखील देवाच्या वचनाचा अभ्यास केला. मार्टिन लुथरनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला. आपण का करू नये? बर, पुढे वाचा, 4थं वचन पूर्ण करूया. तो नाशाचा पुत्र विरोधी हं. व ज्याला देव हं. किंवा भजनीय म्हणून म्हणतात. देव. आता तो देव कस काय? इथं लिहिले देव. तो स्वतःला देव म्हणतो. कशावरून स्वतःला देव म्हणतो? कोणतं असं कार्य करतो जेणेकरून लोक त्याला देव म्हणतात? शिकलो आपण. पापाची क्षमा. बरोबर का वचन? मिळते जुळते आहेत. पापाचं काय करतो तो? क्षमा करतो. पापाची क्षमा कोण करू शकतो? फक्त. कोणती घटना याच्याविषयी आपण शिकलो? ह्याच्यासाठी एक घटना शिकलो. त्याच्यावरून आपल्याला कळालं की पापाची क्षमा फक्त देव करू शकतो, मनुष्य नाही. आठवतं का तो पक्ष मनुष्य? त्याला 4 लोक घेऊन येतात माझ्यावरती आणि त्याला खाटे कौलारू घरातून खाली उतरवतात आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. मग त्या ठिकाणी परुषी लोक असतात, ते ज्ञानी लोक आहेत. ते काय म्हणतात? हा कोण आहे दुर्भाषण करणारा? पापाची क्षमा देवा वाचून कोण करू शकतो? म्हणजे परुषी लोक म्हणतायत मनुष्य पापाची क्षमा करू शकत. मग इथं मनुष्य पापाची क्षमा करताय कोण? पोप. आणि तो पापाची जर क्षमा करत आहे तर तो स्वतःला देव म्हणतो. कळालं का? हे वचन जरा खोल आहेत शिकण्यासाठी. त्याला अगोदरचा संदर्भ असेल तर खूप काही गोष्टी कळू शकतात. 4थं वचन संपलं. बर, म्हणजे सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा. सर्वाहून स्वतःला उंच करणारा. पहिलं, तो नाशाचा पुत्र हम्म. विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात. त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा. म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. म्हणजे थोडक्यात काय की बाबा तो स्वतःला मी देव आहे असं म्हणून देवाच्या मंदिरात बसतो. बरं, 7 आणि 8 वाचूया. कारण अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवित आहे. अनितीचे रहस्य आत्ताच आपले कार्य चालवत आहे. पौलाच्या काळातच सैतानानं ते कार्य करायला सुरुवात केली. बर, पुढे. परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे. हा, आता तो प्रतिबंध करत आहे. कोण प्रतिबंध करत आहे? विधर्मी रोम सध्या प्रतिबंध करत आहे पौलच्या काळामध्ये. का? कारण की जोपर्यंत हा विधर्मी रोम आहे तोपर्यंत पोपची सत्ता येणार नाही. विधर्मी रोम निघून गेलं की मग पोपची सत्ता येते. म्हणून प्रतिकार कोण करत आहे? प्रतिबंध कोण करत आहे? रोम. कोणतं रोम? विधर्मी रोम. बर, पुढे. परंतु तो आता प्रतिबंध करीत आहे. तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. बर, हा. मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. म्हणजे विधर्मी रोमची सत्ता निघून जाईल आणि पोपची सत्ता येईल. आता सध्या कोणाची सत्ता आहे? पोपची सत्ता आहे. कळालं का? तर हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्याच गोष्टी काय सांगत आहे इथं जॉन कॅल्विन काय म्हणत आहेत की बाबा दुसरे थेसलोनिकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यावरून ते म्हणतायत की जसं मार्टिन लुथर पोपला ख्रिस्त विरोधी म्हणतात तसं मीही पोपला काय म्हणत आहे? ख्रिस्त विरोधी म्हणत आहे. जॉन विक्लिफने कोणती मंडळीची सुरुवात केली? प्रेस्बिटेरियन. पुढच्या आठवड्याचा प्रश्न आजच. मार्टिन लुथरने कोणती मंडळी स्थापन केली? जॉन विक्लिफने कोणती मंडळी स्थापन केली? हे आपण विसरून चालणार नाही. जॉन नॉक्स हे पण प्रेस्बिटेरियन मंडळीचे आहेत. पोप को मान्यता दी जानी चाहिए. पोप को मान्यता दी जानी चाहिए मसीह विरुद्ध के रूप में और विनाश के पुत्र के विषय में जिसके विषय में पौलुस बोलता है. म्हणजे हे म्हणतायत
की पाऊल जे म्हणतो की बाबा ख्रिस्त विरोधी विनाशाचा पुत्र, आपण कुठल्या पुस्तकात वाचलं? थेसलोनिकरास दुसरे पत्र याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तिथं वाचलं ख्रिस्त विरोधी. ते म्हणतायत की ख्रिस्त विरोधी ही मान्यता, ही नाव, ही उपमा कोणाला दिली पाहिजे? पोपला दिली पाहिजे. कोण म्हणतं हे? जॉन नॉक्स. बर, अजून पुढे थॉमस क्रॅंगमर त्यांनी कुठल्या मंडळीची स्थापना केली? अँग्लिकन मंडळीची स्थापना केली. बर, ते काय म्हणतात बघूया. रोम मसीह विरुद्ध का आसन है, तेच शब्द मसीह विरुद्ध म्हणजे ख्रिस्ताच्या विरुद्ध. और पोप स्वयं मसीह विरुद्ध है. मैं कई अन्य शास्त्रों, पुराने लेखकों और मजबूत कारणों द्वारा भी यह साबित कर सकता था. म्हणजे त्यांचं म्हणणं हे आहे की रोम जे आहे ते काय आहे? ख्रिस्त विरोधी आहे. हे कशावरून? त्यांनी खूप शास्त्र वाचलेले आहेत, त्यांनी खूप पुराणे अगोदरचे लेखकांचं लिखाण वाचलेलं आहे आणि त्याच्यावरून ते सिद्ध करतात की पोप जो आहे तो ख्रिस्त विरोधी आहे. हे कोण आहेत? प्रोटेस्टंट आहेत. ह्यांनी कोणत्या मंडळी स्थापन केली? अँग्लिकन. जॉन वेस्ली नाव ऐकलं का? त्यांनी कोणत्या मंडळीची स्थापना केली? मेथोडिस्ट. आता ते काय म्हणतात पोपच्या बाबतीत बघूया. ते काय म्हणतात बघूया. पोप सशक्त रूप से पाप का पुरुष है. विनाशाचा पुत्र, पापाचा पुरुष असा शब्द आहे का? 7व्या आणि 8व्या वचनामध्ये कुठं बघा पापाचा पुरुष. बघा दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय 4थ्या वचनामध्ये आहे का? राशाचा पुत्र. पापाचा पुरुष असं काय आहे का शब्द? कुठे? अनितिमान पुरुष. बर, ठीक आहे. कुठे आहे शब्द तो? 3ऱ्या वचनामध्ये. तर जॉन वेस्ली पण तेच म्हणतायत. काय म्हणतायत? पोप सशक्त रूप से पाप का पुरुष है, म्हणजे अनितिमान पुरुष आहे. व बहुत सही ढंग से विनाश का पुत्र कहलाता है. विनाश का पुत्र आपण काय पाहिलं इथं मराठीमध्ये? विनाशाचा पुत्र. कुठं? दुसरे थेसलोनिकरास पत्र्याचा 2रा अध्याय. दुसरे थेसलोनिकरास पत्र्याचा 2रा अध्याय घरी गेल्यानंतर नक्की वाचा, अभ्यास करा. लक्षात ठेवणं सोपं आहे. थेसलोनिकरास 2रं पत्र 2रा अध्याय. बर, और हर एक से जो परमेश्वर या पूज्य कहलाता है, म्हणजे जे वचन आपण वाचले तेच शब्द इथं ठेवलेले आहेत. अपने आप को बड़ा ठहराता है, वह उन विशेषाधिकारों का दावा करता है जो केवळ परमेश्वर के. म्हणजे जे विशेष गोष्टी किंवा अधिकार परमेश्वराचा आहे तो विशेष अधिकार माझा आहे. कोण म्हणतं? पोप म्हणतो. असं कोण म्हणतं? जॉन वेस्ली म्हणतात. आता हे जॉन वेस्ली आत्ताच्या काळातले आहेत का हो? मार्टिन लुथर आत्ताच्या काळातला व्यक्ती आहे का? किंवा त्याच्या अगोदर कोण? जॉन केल्विन आत्ताच्या काळातले आहेत का? नाही. त्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये. आता पुढच्या आठवडी मी तुम्हाला जवळपास तारखा सांगतो की ह्या मंडळींची स्थापना कधी झाली. मग तुम्हाला कळेल की त्यावेळेसच ते म्हणत होते की बाबा रोमन कॅथलिक मंडळी काय आहे? ख्रिस्त विरोधी आहे. पण आता ख्रिस्त विरोधी ते आहेत, आपण म्हणजे थोडक्यात हे प्रोटेस्टंट ते ख्रिस्त विरोधी आहेत का? काय काय तत्व घेतलेत? झगे घालणे, तूप फिरवणे, अजून पण चालतंय. परत बाप्तिस्मा बाळाचा पाणी शिंपडून देणे. बर, ठीक आहे. तर त्या गोष्टीविषयी आपण जास्त शिकणार आहोत. बर, पुढे जॉन वेस्ली यांच्याविषयी झालं का? बर, आता जरा वेळ लागला तर चालेल? बर, ठीक आहे. उशिरा आलो, आपण उशिरा जाऊया. मी तुम्हाला सांगितलं की आठवड्याचे जे वार आहेत त्या वारांना नाव कसं पडलं किंवा कसं देण्यात आलं. एक होमवर्क दिलं होतं आणि ते होमवर्क जर आठवत असेल तर सांगा. तुम्ही सांगा. बर, त्याच्या अगोदर पण एक होमवर्क दिलं, बरोबर आहे. रविवारची सुट्टी भारतामध्ये कशाने किंवा कुणी लागू करायला सुरुवात केली म्हणून ती आज आपल्याला सुट्टी मिळते? सगळ्यांनी उत्तर द्यायचं, कारण की सगळ्यांना सुट्टी मिळते रविवारी. त्याचे वर्कर पण चर्चला जायचे, फक्त भारतीय लोक चर्चला जात होते. ते म्हणतात तुम्ही इंग्रज लोक आणि तुमचे वर्कर चर्चला जातात
आणि आम्हाला सुट्टी नाही, आम्ही तुम्हाला आम्हाला काम आम्हाला पण सुट्टी पाहिजे, बरं. म्हणून त्यांनी स्ट्राईक केला 1806. बर 1807 मध्ये वामनराव लोखंडे हा यांनी ती सुट्टी बर तेच व्यक्ती तेच हा त्यांनी सुट्टी मागितली. त्यांनी सुट्टी घेतली. स्ट्राईक केलं त्यांनी. मिल होती मुंबईची मिल, बर तेव्हाच ती मिल केलेली. हम्म. ते रविवारच्या दिवशी ती प्रत्येकाला सुट्टी दिली पाहिजे. ती पण पगारी विचारलं सुट्टी. जातं. बर ती पण पगारी सुट्टी. म्हणजे ते 7 दिवस काम करायचे त्यावेळेस. 7 दिवस 7 दिवस काम करायचं. बर 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 कपड्याची मिल होती. बर बर आणखी काय दुसरं उत्तर? इतिहास माहित पाहिजे. इंग्रज पण चर्चला जात होते, त्याच्यामुळे त्यांच्या वर्कर्सला पूर्ण सैनिकांना सुट्टी होती. बर हा त्यामुळे त्यांच्यामुळे पण रविवार सुद्धा त्याची मोदींनी पण भाषणात बोलले की या ख्रिश्चन मिशनरीमुळे इंडियामध्ये रविवारची सुट्टी सुरू झाली. बर ठीक आहे. बर ते व्हिडिओ मला पाहिजे नंतर. नाही बरं ठीक आहे. संविधानामध्ये कसं आलं हा प्रश्न. संविधान कधी लिहिण्यात आलं? हा 1950च्या साली म्हणजे प्रजासत्ताक दिन त्यावेळेस. 1800लाच ते झालं होतं. 1807. बर ते नंतर मग 1950 ला झालं हे. हा त्याच्यामुळे त्यांनी तेच पुन्हा रविवार पुढे चालू ठेवलं. बर दुसरं काय उत्तर आहे का तुमचं? काय तर उत्तर वेगळं? बर जेवढं मला माहित आहे तेवढ्यावरती मी सांगत आहे की इंग्रजांमुळे रविवारच्या दिवशी भारतामध्ये सुट्टी घ्यायला सुरुवात झाली. मग आता ह्या ज्या घटना असतील ह्या घटना देखील असतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण इंग्रजांमुळे भारतामध्ये रविवारच्या दिवशी सुट्टी स्थापित झालेली आहे एवढं मी सांगू शकतो. बर जे वार आलेले आहेत ना रविवार सोमवार मंगळवार, ग्रहावरून आले. बर आता ते बघूया. सूर्याचा मंडे म्हणजे मून. बर प्लॅनेट्स आर रोमन गॉड्स म्हणजे जे ग्रह आहेत ते काय आहेत? रोमचे देव आहेत. आता जी जे आहे ते स्मॉल जी, कॅपिटल जी नाही. डायना ॲज मून फॉर मंडे. डायना एक रोमचे काय म्हणतात देवी ॲज मून फॉर मंडे म्हणजे मून मंडे म्हणजे सोमवारसाठी ते मून डे. मार्स फॉर ट्यूजडे म्हणजे मार्स हा एक ग्रहाचं नाव आहे. ते ग्रहाचे नाव कशी पडले? रोमच्या देवांची नावं त्या ग्रहांना देण्यात आली. सो मंगळ काय असतील ते ग्रह जे आहेत, ज्युपिटर बर का. मग मर्क्युरीला वेनसडे असं नाव दिलेलं आहे. मर्क्युरी हा एक ग्रह आहे. किती ग्रह आहेत दीदी तू मला सांग? किती ग्रह आहेत? किती ग्रह आहेत सोलार प्लॅनेट मध्ये? किती ग्रह आहेत माहित असेल का तिला? ज्वेल जेकब 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 किती? हाऊ मेनी प्लॅनेट्स आर देअर इन सोलार सिस्टम? 9 का 10 पुढच्या आठवडी सांगा. हा बर ठीक आहे. 12 नाही म्हणजे मला माहित नाही, असतील मला माहित नाही. 8 क्योंकि 9 जो है वो planet नहीं है, वो ये कॉमन स्टिरॉइड एस्टेरॉइड हा एस्ट्रॉइड एस्ट्रॉइड हा बर. डायना ॲज मून फॉर मंडे, मार्सला ट्यूजडे, मर्क्युरी वेनसडे, ज्युपिटरला थर्सडे आणि व्हीनस फॉर फ्रायडे, सॅटर्न फॉर सॅटरडे अँड अपोलोस ऑन सन फॉर संडे. अपोलोस. बर ठीक आहे. आता आपण पुढे वाचूया. फर्दर इन्फॉर्मेशन. नवग्रह. हिंदू एस्ट्रोलॉजी uses concepts of days under the regency of planet. Clarification needed. Under the term Vasara Vara, the days of week being called Surya, Ravi, Chandra, Soma. म्हणजे रविवार हा रवी म्हणजे सूर्याचं नाव देण्यात आलं. चंद्र म्हणजे सोम म्हणजे सोमवार. मंगळ म्हणजे मंगळवार. बुध गुरु म्हणजे बुधवार. गुरु म्हणजे बृहस्पतिवार. गुरुवारला बृहस्पतिवार म्हणतात का? बर ठीक आहे. शुक्र म्हणजे शुक्रवार. शनी म्हणजे शनिवार. शुक्र इज नेम ऑफ व्हीनस. व्हीनस रिगार्डेड ॲज सन ऑफ बृहस्पतिवार म्हणजे शुक्रवार जो आहे तो व्हीनस या शब्दापासून त्याचं नाव ठेवण्यात आलं आणि ते व्हीनस हा बृहस्पतिवार म्हणजे गुरुवारचा मुलगा असं तिथे लिहिलेलं आहे. गुरु इज हिअर अ टायटल ऑफ Brahaspati and hence of Jupiter. Buddha, Mercury is regarded as son of Soma.
म्हणजे देव त्यांचा मुलगा, देव त्यांचा मुलगा, असं ते नाव पडलेलं आहे. दॅट इज द मून. बर, पुढे वाचूया. डेज ऑफ द वीक इन हिंदी. हिंदी भाषेमध्ये नाव काय? वन ऑफ द फर्स्ट कॉन्सेप्ट यू आर टॉट इन एनी लँग्वेज क्लास आर डेज ऑफ द वीक. कोणत्याही भाषेमध्ये तुमचं शिक्षण झालं असलं तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला वारांची नावं सांगितली जातात. सांगितलं? संडे, मंडे, ट्यूजडे सांगितलं? ठीक. While this may entail a simple explanation in other languages, the days of the week in Hindi are rife with the meaning due to their connections with Hinduism and astrology. म्हणजे भारतामध्ये जी नावं आहेत ती भारतामध्ये नावं हिंदू धर्मातून आणि ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे राशी भविष्य, राशी भविष्यावरती ते नावं आलेली आहेत. काय आहेत ती? ऑल्दो मेनी यंग पीपल इन इंडिया टुडे प्रिफर टू से मंडे को रादर दॅन सोमवार को. बरोबर आहे का? काय लोक काय म्हणतात? मंडे को मैं आऊंगा, ट्यूजडे को मैं आऊंगा, सोमवार को नाही, मंगळवार को नाही. म्हणजे मंडे को आणि सोमवार को एकच, पण ते काय म्हणतात? मंडे. It's still important to know the days of the week as they are often used in Hindi media by older generations. बरं, आता वाचूया ते रविवारला का, काय, कसं. रविवार फार कमी अक्षर आहे. रविवार इज अनदर नेम फॉर सन. रवी म्हणजे सूर्याला दुसरं नाव आहे. नोटिस हाउ ऑल अदर डेज ऑफ द वीक रेफर टू सिग्निफिकंट प्लॅनेट इन हिंदू एस्ट्रोलॉजी while the last day of the week, Sunday, refers to the largest and the most important planet, the sun. म्हणजे हिंदू धर्मानुसार इथं लिहिलंय की जे राशी भविष्य आहे तिथं असं लिहिलंय आठवड्याचा शेवटचा दिवस रविवार. त्यांच्याप्रमाणे पहिला दिवस कोणता? सोमवार. तर इथे लिहिलंय while the last day of the week, Sunday, refers to the largest and the most important planet. म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस हिंदू शास्त्रामध्ये लिहिलंय की आठवड्याचा शेवटचा दिवस जो आहे, रविवार जो आहे, तो एका ग्रहाला म्हणजे सूर्य जो आहे त्याचं नाव त्याला देण्यात आले. अँड द फर्स्ट डे ऑफ द वीक रेफर्स टू मून. म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस त्या राशी भविष्याप्रमाणे काय आहे? सोमवार. आणि त्या सोमवाराला नाव कुठलं दिलंय? मून. म्हणजे चंद्राचा दिवस. बर, मून डे. बहुत सारे भारतीय लोगों के लिए रविवार हफ्ते का पहला एक ही दिन है जब वे आराम कर सकते. तिथे असं लिहिलंय की पुष्कळ भारतीय लोकांसाठी रविवार हा आठवड्यातला एकमेव दिवस आहे ज्या ठिकाणी ते आराम करतात. ठीक आहे. फॉर अ लॉट ऑफ इंडियन संडे इज द ओनली डे ऑफ द वीक वेन दे कॅन रिलॅक्स. म्हणजे रविवारच्या दिवशीच ते काय करतात? आराम करतात, विश्रांती घेतात. सवय लागलेली, सवय आहे. रविवारच्या दिवशी तुम्ही कधी कामाला गेलेला आहात का? कधीच नाही. नाही, मला हे विचारायचं की रविवारच्या दिवशी सुट्टी आहे तुमची, वर्षानुवर्ष तुम्ही सुट्टी घेता आल्यात आणि अचानक तुमचे वरचे अधिकारी म्हणतात की रविवारच्या दिवशी कामाला या आणि तुम्ही त्या दिवशी कामाला जाताना तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटतं. आनंद नाही वाटत, कंटाळा येतो. बर, आणखी काय अनुभव आला? वेगळंच काहीतरी अनुभव, काहीतरी चुकल्यासारखं. बरोबर, कारण की का आपल्याला ती सवय लागलेली. बर, मेनी पीपल यूज पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सच एज Indians, many well-developed metro lines in urban areas to get the work. Okay, school up. ठीक आहे. सोमवार. First off, you will notice that every day of the week ends with the word war. प्रत्येक वाराचा जो शब्द आहे तो शब्द कशाने समाप्त होतो? वार. सोमवार, मंगळवार. बर, ठीक आहे. Which just means that peculiar time or turn. वार म्हणजे एक वळण, वार म्हणजे एक वेळ, वार म्हणजे एक वेळ. वाराचा अर्थ काय? वेळ. सोमची वेळ, मंगळची वेळ, बुधची वेळ, वेळ वेळ. वार which just means a peculiar time or turn, pretty self-explanatory. This part of the word can be dropped colloquially. Thus Monday would be simply सोम. मग वार हा शब्द जर आपण काढून टाकला तर शेवटी शब्द काय राहिला? सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. वार म्हणजे काय? वेळ. द वर्ड सोम इटसेल्फ हॅज मेनी मिनिंग्स. म्हणजे सोम ह्या शब्दामध्येच खूप असे अर्थ आहे. फर्स्ट ऑफ ऑल, इट रेफर्स टू द टाइप ऑफ प्लांट दॅट कॅन बी फर्मेंटेड टू क्रिएट अ sinogenic substance which is used to be drunk at Vedic sacrifices and offered to the
गॉड्स. म्हणजे सोम हे एका वनस्पतीला दर्शवलेलं आहे. सोम हे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. त्यातलं एक शब्द एका वनस्पतीला वापरला जातो, एका झाडपाल्याला वापरला जातो. त्या झाडपाल्याचा रस पिला की मनुष्य गुंगतो. सोमरस. सोमरस म्हणतात का? सोमरस. बरोबर का? बरोबर आहे. बरोबर आहे? बरं, ठीक. बरोबर आहे, सोमरस. बर, ठीक आहे. तर त्या ठिकाणी लिहिलंय की ते पिऊन, तो रस पिऊन ते वेदिक सॅक्रिफायसेस म्हणजे वेदामध्ये ज्या अर्पण आहेत त्याच्यासाठी ते देवाला अर्पण करतात. ऍज अ सबस्टन्स दॅट कुड बी इंड्युस्ड ऍज अ स्टेट ऑफ ऑल्टर्ड कॉन्शियसनेस. म्हणजे तुमचे जे मनस्थिती किंवा तुमचं जे संतुलन, कॉन्शियसनेस म्हणजे शुद्धी जी असते ती शुद्धी हरपते. तुमची शुद्धीवरती तुम्ही राहत नाही. काय पिल्यानंतर? एक झाडपाला आहे, एक वनस्पती आहे ज्याचं नाव आहे सोम. मग आता सोम म्हटल्यानंतर नेमकं काय? दिवस का झाडपाला? असे वेगवेगळे नावं आहेत असं तिथं लिहिले. पण सोमवार म्हटल्यानंतर आपण दिवसाचाच विचार करतो, झाडाचा विचार करत नाही. म्हणून ह्या ठिकाणी सोम फक्त न वापरता सोमवार असा शब्द वापरलाय, जेणेकरून लोकांचं लक्ष त्या वनस्पतीकडे न जाता वाराकडे किंवा दिवसाकडे जावं. तुम्ही त्यांचा ते समज देता. बर 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 बर, ठीक आहे. आपण इथं वाचूया पुढे. It was regarded as sacred, thus its connection to ritual sacrifices and it used as a type of prasad, ritual offering. म्हणजे हा प्रसाद म्हणून काय केला जातो? वापरला जातो टू deities. बर, it was thought that this was beverage of the deities themselves and thus drinking it could bring one closer to abode with the gods. म्हणजे असं मानलं जातंय की हा जो प्रकार आहे तो वनस्पतीचा पाला किंवा रस पिल्यानंतर आपलं शुद्धी आपण हरपतो. असं मानलं जातं की तो काढा जो आहे तो देवी देवतांचा पण काढा आहे आणि तो काढा तेही पितात आणि आपणही पितो. आपण पिल्यानंतर असं मानलं जातं की आपण देवी देवतांच्या समक्ष जातो किंवा जवळ जातो. नक्की का? मला माहित नाही म्हणून मी तो शब्द वापरत नाहीये. बर, हा, ठीक ठीक. पण ते बरोबर का? का ते दुधापासून वेगळं काय काय असतं ते? बर, ठीक बर, ठीक बर. दिस वर्ड ऑल्सो हॅज कनेक्शन विथ वेदिक डेटी ऑफ द सेम नेम, बेसिकली दी हॅल्युसिनोजेनिक प्लांट ऑफ सोम पर्सनिफाईड ॲज गॉड. म्हणजे हे झाड जे आहे त्याला देव हे मानलं जातं, त्याला देवाचं रूप मानलं जातं ह्या झाडाला. ते झाड काय आहे? सोमचं झाड आहे. बर, अँड द मून. In fact, the Vedic deity Som was regarded as god of plants. आता सोम जो आहे तो सगळ्या वनस्पतीचा देव असा मानला जातो. सोम हे झाड सगळ्या झाडपाल्यांचा देव असा मानला जातो. का हो? कारण की असं मानलं जातं की त्या झाडाचा रस पिल्यानंतर आपली बुद्धी आपण हरवतो आणि आपण जे देवी देवता आहेत त्यांच्या जवळ येतो, त्यांच्या समीप येतो, कारण की हा रस त्यांचा देखील पेय आहे. Healer of disease and provider of riches and was envisaged as abiding on the moon. सोमवार को हम दफ्तर जाना, सोमवार हमें दफ्तर जाना पड़ता है. म्हणजे ऑन मंडे वी हॅव टू गो टू वर्क. म्हणजे सोमवारी आपण काय करतो? कामाला जातो. बर, हे सोमवारच्या बाबतीत झालं. सोमवार हा शब्द कुठून आला सांगू शकाल का पुढच्या आठवडी? बर, दुसरं काय? वनस्पती आहे. बर, दुसरा भाग काय? वनस्पती. मग सोमच का शब्द नाही? वार हा शब्द का आला? तो चंद्राचा दिवस. हा, म्हणजे थोडक्यात काय, त्यांना त्या वनस्पती पासून त्या म्हणजे वनस्पती तर आहेच पण त्या वेळेचं महत्व त्यांना सांगायचं, म्हणून तो वार म्हणजे वेळ, वार म्हणजे विशिष्ट वेळ. सोमवार तो चंद्राचा दिवस आहे. बर, हे कुठून आले भारतामध्ये नाव? ग्रहावरून. बरोबर. बर, ग्रहावरून ते नावं ठेवले, पण ते ग्रहांची नावं भारतामध्ये कोणी दिली? कोणी दिली? भारतामध्ये कोणी नाव दिली?
बर, कोण ते साधू संत? कोणत्या धर्माचे? हिंदू. हिंदू राशी भविष्य असेल किंवा त्यांचे ऍस्ट्रॉलॉजी हा शब्द उद्या मला पुढच्या आठवडी कृपा करून सांगा, ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे नेमकं काय. बर, ते जे आहेत ते ग्रह जे नावं आहेत ते त्यांच्या शास्त्रांप्रमाणे त्यांच्या त्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी ती नावं दिलेली आहेत. बर, तुम्ही परदेशामध्ये होता, अशी नाव आहेत का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. संडेला काय म्हणतात? दुबईमध्ये तुमचं नाही नाही, तिथं सर्वसाधारणतः काय शब्द? बर बर, ते शब्द जे आहेत, मला ते शब्दांचा उच्चार करता येत नाही, ते कुठून आले ते शब्द? असंच नाव आहेत का ते? ते कोणत्या ग्रहाचे नाव नाही आहेत? अच्छा अच्छा, पहिल्या दिवसाला तो शब्द आहे, दुसऱ्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. सातव्या दिवसाला काय शब्द? सप्त. बर, सप्त म्हणजे शबात. तो शब्द बरोबर आलेला आहे, बरोबर, सातव्या दिवशी. बरं, ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये पहिल्या दिवसाला वेगळं नाव आहे, जेव्हा की ते म्हणतात की त्या कुवेतमध्ये, दुसऱ्या देशामध्ये वेगळ्या नावाने त्या पहिल्या दिवसाला संबोधित केलं जातं. असं तसे नाव आहे. अमेरिकेमध्ये काय नाव आहे पहिल्या दिवसाला? संडे, बरोबर का? सोमवार म्हणजे मंगळवार, रविवार नाही आहे, मंगळवार नाही, असं नाही, संडे नाव आहे. पण तोच आपल्या इकडे काय वापरला जातो? रविवार, बरोबर का? पण आता इथं काय आपण वाचलं आणखीन एक, की आठवड्याचा शेवटचा दिवस ते रविवार म्हणतात. वाचलेलं आठवतं ना? पहिला दिवस कोणता आहे त्यांच्याप्रमाणे? सोमवार. म्हणजे हा बदल जो आहे ना, हा बदल आपल्याला माहित असला की मग आपल्याला सातव्या दिवसाचं महत्व कळतं आणि आपण किती गोंधळात आहोत हे आपल्याला कळतं. आता फक्त आपण सोमवारपर्यंत पोहोचलेला आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या पुढच्या आठवडी शिकणार आहोत. अर्धवट ज्ञान फार चुकीचं आहे. कृपा करून पुढच्या आठवडी नक्कीच या आणि आपण ह्याचा अभ्यासक्रम पुढे सातत्यानं चालू ठेवू. ठीक आहे, तर ह्याच्याविषयी आपण आणखी जास्त उहापोह पुढच्या आठवडी करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.